हो येस, अजून जोरात. थांबू नकोस. आदिती, आय एम कमिंग. अजून थोडं प्लीज. आदिती कळवळली, पण तोपर्यंत सचिन रिकामा झाला होता. तो बाजूला झाला आणि धापा टाकू लागला. आदिती आज पण अपूर्ण राहिली. त्रासिक चेहऱ्याने तिने पॅन्टी चढवली आणि कुश बदलून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या तिला झोप काही येईना. हळूहळू तिला तिच्या लग्नानंतरचा प्रवास, आतापर्यंत सर्व आठवू लागला. आदिती आई वडिलांची एकुलती एक मुलगी. एकच अपत्य असल्यामुळे खूप लाडाने वाढलेली. आतापर्यंत सर्व हट्ट आई बाबांनी पुरवले, पण लग्नानंतर तिला हवं तसं सुख काही भेटत नव्हतं. आदिती अभ्यासातही खूप हुशार होती आणि BCom झाल्या तिने पहिल्या अटेम्प्टमध्येच MPSCची एक्झाम क्रॅक केली होती आणि गव्हर्नमेंट ऑफिसर बनली होती. सगळं काही मस्त आणि छान चालू होतं आणि त्यातच तिला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. 2-4 स्थळांना नकार झाल्यानंतर आदितीच्या आते बहिणीने सचिनचं स्थळ आणलं. मुलगा सुद्धा गव्हर्नमेंट सर्व्हंट असल्यामुळे जास्ती काही आढेवेढे न घेता आदितीच्या घरच्याने होकार कळवला आणि 2 महिन्यातच आदिती आणि सचिन लग्न बंधनात अडकले. सौंदर्य या शब्दाची चव जिभेने नव्हे तर नयनसुखाने घेऊ शकतो. सौंदर्य ह्या शब्दातील अधीरता आणि मधुरता कर्णसुखाने घेऊ शकतो. सौंदर्य शब्दातील अदब, लवचिकता जणू काही स्पर्श सुखाने घेऊ शकतो. असा स्वर्ग जणू काही त्या मधुचंद्राच्या पलंगावर रचला होता. त्या मधुचंद्राच्या रात्रीत तो पलंग सुद्धा एखाद्या सुंदर नवरीसारखा नटला होता. 4 पायावर असलेला सागवानी पलंग, त्या पलंगावर अंथरलेली फिकट गुलाबी रंगाची बेडशीट, चहूबाजूंनी बांधलेल्या मोगऱ्याच्या माळा, बेडशीटवर शिंपडलेल्या गुलाबांच्या पाकळ्या जशा डोळ्यात घुमत होत्या तसा मोगऱ्यांचा सुगंध पूर्ण बेडरूममध्ये. बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला. त्या अर्धवट उघड्या दरवाजातून एक युवती आत आली. तिच्या हातात एक केसरयुक्त दुधाचा काचेचा ग्लास. ती हळूहळू त्या बेडजवळ येऊ लागली. जांभळ्या रंगाच्या शालूत ती नववधू खूपच सुंदर दिसत होती. जांभळ्या रंगाच्या शालूवर गोल्डन कलरची किनार, गोल्डन स्लीव्ह, सिल्वर नक्षी असलेला नक्षीदार पदर त्या साडीवर शोभून दिसत असे. आखूड हाफ स्लीव्हचे जांभळे सोनेरी ब्लाऊज, त्या साडी आणि ब्लाऊजमध्ये विसावलेली तितकीच अप्रतिम शरीरयष्टी. 34-38-34 ही 3 मापे तिच्या सौंदर्याचा पुरेपूर साक्षात्कार दाखवण्यासाठी पुरेशी होती. जो पाठीवरचा भाग तिच्या ब्लाऊजमध्ये व्याप्त होऊ शकला नव्हता, अशी उघडी पाठ, म्हणजे एखादे हरित क्रांतिमय पठार म्हणावे. या पठारावर वावरणारी तिची काळीभोर केसांची वेणी पुढे जाऊन तिच्या नितंबावर अलगद आदळत होती. केसांची वेणी प्रयत्न करत होती की दोन्ही नितंबांना आलटून पालटून स्पर्श व्हावा, जेणेकरून कोणत्याही नितंबावर अन्याय होऊ नये. एका नितंबावरची वेणी जेव्हा दुसऱ्या नितंबावर जात होती आणि दुसऱ्यावरून पुन्हा पहिल्यावर येत होती, तर असं वाटत होतं की त्या वेणीच्या कॉकने ती 2 चावट नितंबे जणू काही बॅडमिंटन खेळत आहेत. तिच्या नितंबाची गोलाई जणू काही आपल्या शाळेतील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत ठेवलेली पृथ्वीच्या मॉडेलची आठवण करून देत होती. तिच्या कमरेच्यावरच्या प्रदेशात यावे तर तिच्या ब्लाऊजमध्ये तिची उन्नत वक्षस्थळे पिंजरा तोडून बाहेर उडण्यास प्रवृत्त होत होती. पण तो ब्लाऊज नावाचा रखवालदार त्या गोरापान शुभ्र जनावरांना ते ब्रा नावाचं कुंपण ओलांडून देण्याची परवानगी देत नव्हता. मग पुन्हा ती उन्नत स्तने त्या ब्लाऊजच्या धाकाला घाबरून त्या सौंदर्यवतीच्या छातीत दबा धरून बसत असे. त्या सुंदर युवतीला आपल्या मांडीवर समोर बसवून तिच्या भरगच्च 2 वक्षाच्या मधल्या पोकळीत तोंड खुपसून रात्रभर बसण्यासाठी कोणतीही पुरुष एका पायावर तयार होईल. फक्त तिच्या वक्षाच्या जादूत खेळताना त्याला ती रात्र अपुरी पडेल. मग तिचे इतर अवयव या संभोगक्रियेत भाग घेऊ शकेल नाही म्हणून इतर सर्व अवयव तिच्या वक्षस्थळावर रुतून बसतील. याउलट त्या पुरुषाला नवल वाटेल की या सुंदर रूपवतीच्या एका गुप्त भागात खेळता खेळता आपली रात्र अपुरी पडली. अशा या सुंदर युवतीचे नाव होते अदिती. सचिन आणि अदिती दोघांचा जोडा पूर्णपणे 2 डिफरंट एंड ऑफ वर्ल्ड होता. अदिती खूपच बिनधास्त तर सचिन खूप मितभाषी. सचिन अंगकाठीसुद्धा अदितीच्या पूर्णपणे विरोधी. सचिनने कधीही आपल्या शरीराकडे लक्ष दिलं नव्हतं. जास्त करून बाहेरच वेळ जात असल्यामुळे जंक फूडच्या आहारी गेलेला आणि मित्राच्या संगतीमुळे दारूची सवय लागलेली. लग्नाआधीची अदिती म्हणजे काल परवापर्यंत तिचं नाव अदिती पाटील होतं. आज ती विवाह बंधनाच्या बेडीत अडकली आणि ती अदिती पाटीलवरून अदिती देशमुख झाली. अदितीच्या घरी त्यावेळेस शिक्षण घेण्यासाठी म्हणून आलेली तिची लहान आत्तेबहीण होती. एक दिवस अदिती अशीच घरात बसून विचार करत होती. सकाळी थोडं बरं वाटलं नव्हतं म्हणून ती आज ऑफिसला गेली नव्हती. इतर घरातील मंडळी आपापल्या कामासाठी तिथून निघून गेले होते. ती घरात एकटीच होती. थोडे बरे वाटले म्हणून बाहेर हॉलमध्ये येऊन बसली होती. अचानक तिची नजर सोफ्यावर गेली. तिथे लहान बहीण अमिता आपला मोबाईल
विसरून कॉलेजला गेली होती. तसे म्हणा, कॉलेजमध्ये मोबाईलची काही आवश्यकता, पण आजकाल मोबाईल हा ऑक्सिजनसारखा झाला होता. जर मोबाईल जवळ नाही तर कॉलेज यूथचा जीव गुदमरून जाऊ लागतो. असो, तो मोबाईल अदितीने पाहिला आणि तो उचलून अमितच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी सरसावली. तर इतक्यात त्यावर व्हॉट्सअप मेसेज आला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले, पण इतक्यात अजून एक मेसेज आला. मग तिने पुन्हा मोबाईलमध्ये पाहिलं. त्या मोबाईलला लॉक केलं नव्हतं. मग तिने कौतुकाने तो मेसेज ओपन केला, तर त्यात एक व्हिडिओ होता. रोज खूप काम करणारी अदिती ही वर्किंग डेजच्या दिवशी घरी बोर होत होती. तिच्या कंटाळाने तिच्या बोटाकडून त्या व्हिडिओवर क्लिक करून घेतलं. घरात कोणीच नव्हतं, त्यामुळे तो बहिणीचा व्हिडिओ पाहताना तिला अवघड वाटलं नाही. व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओ पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. आधी तो व्हिडिओ पाहताना तिला अमितचा राग आला, मग तिची काळजी वाटली, मग आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची भीती वाटली, आणि मग तिला कुतूहल वाटू लागलं, कारण असा व्हिडिओ तिने प्रथमच पाहिला होता. असे व्हिडिओ असतात ते तिने ऐकलं होतं, पण कधी बघण्याचा योग आणि अनुभव तिला कधीच आला नव्हता. पूर्ण व्हिडिओ पाहून ती मनाला शांत करत होती. तिची धाकधूक वाढली होती, श्वास जोरात घेत होती. हा व्हिडिओ आपण पाहिला ते अमिताला कळले तर म्हणून तो रीड ॲक्शनमध्ये असलेला तो व्हिडिओ आता अनरीड करता येत नव्हता. म्हणून तिने ठरवलं की हा व्हिडिओ डिलीट करूया. डिलीट करण्यासाठी तिचे बोट सरसावले, पण तिला तो पुन्हा पाहावासा वाटू लागला. पण या अमिताच्या फोनमध्ये बटन इष्ट नव्हे, म्हणून तिने तो व्हिडिओ स्वतःला फॉरवर्ड केला आणि तो व्हिडिओ अमिताच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट आणि सेंट आयटममधून कायमचा डिलीट केला. जसं काही झालंच नाही या आवेशात तिचा फोन तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. अदितीला काहीतरी वेगळंच फील येत होतं, जे तिला शब्दात सांगता येत नव्हतं. आता अमिताच्या मोबाईलमधला व्हिडिओ हा तिच्या मोबाईलमध्ये सुखरूप आला होता, पण तो व्हिडिओ तिला बेचैन करत होता. त्या बेचैन अदितीला व्हिडिओ एकदा पाहून चैन पडत नव्हतं. ती आता बेडरूममध्ये गेली, बेडवर झाली, डोक्याला तिची मुलायम उशी घेतली आणि एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने तिने तो व्हिडिओ ऑन केला. एक साडी घातलेली विवाहित स्त्री पाठमोरी किचन कट्ट्यावर स्वयंपाक करत होती. तिचा टॉपलेस ब्लाऊज बरेच काही दाखवत होता, तसे बरेच काही मनात उफाळून येत होतं. इतक्यात एक सुंदर रुबाबदार पुरुष तिच्या मागून येऊन तिच्या कमरेवर हात ठेवतो. तशी ती दचकते. त्या पुरुषास एक लहानसा नकार देते, पण तो नकार म्हणजे उफाळलेल्या समुद्रातील वाहत असलेल्या एखाद्या निर्माल्यासारखा असतो. तो पुरुष तो नकार बाजूला करून त्या स्त्रीच्या मानेवर किस करू लागतो. त्याच्या प्रत्येक किसनंतर ती स्त्री विरघळत होती. ती जशी विरघळत होती तसे त्या स्त्री पुरुषाच्या अंगावरचे एक एक कपडे मावळत होते आणि त्याच्या संभोगाची पहाट उजाडत होती. दोघेही विवस्त्र झाले. त्या रुबाबदार पुरुषाने त्या मंगळसूत्रधारी स्त्रीस उचलून बेडवर अलगद ठेवले. तिच्या पायापासून तिच्या कपाळापर्यंत चुंबनाचा वर्षाव करू लागला. मगाशी विरघळलेली स्त्री आता प्रत्येक चुंबनापाशी फुलत होती. पायापासून ते कपाळापर्यंत प्रवास करताना त्या पुरुषाचे ओठ तिच्या योनी प्रदेशात आणि वक्षस्थळात या दोन स्टेशनवर बराच वेळ विसावा घेत होते. या दोन गुप्त भागातील गुलकंद लुटल्यावरच तो पुरुष वरच्या प्रवासास पुढे जात होता. इकडे अदिती हा व्हिडिओ पाहताना तिला जास्तच धडधडू लागलं. ती असले काही आज प्रथमच पाहत होती. ती बघता बघता आडवं गिळत होती. हे सर्व चुकीचं आहे हे जरी अदिती एक मन सांगत होतं, तरी तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याची इच्छा ती काही दाबत. त्या स्त्री पुरुषाचा व्हिडिओ पुढे चालू राहिला. त्या स्त्री पुरुषाचे संभोग आता शेवटच्या सुखप्राप्तीत पोहोचले होते. शेवटी त्या पुरुषाने परिपूर्ण संभोगाची अनुभूती त्या स्त्रीस दिली. त्या दोघांचे सुखाचे नयनसुख घेताना अदितीची बेचैनी वाढली होती. यावर आपण काय करावं व मग आपली बेचैनी कमी होईल तसा ती विचार करत होती. आणि तिचा हात हळूहळू खाली तिच्या योनी भागात पोहोचला होता आणि हळूहळू ती आपल्या योनीला रब करत होती. तिचे श्वास वाढले होते, पण तिचा हा पहिला अनुभव तिला एक बेचैनीसोबत एक वेगळेच सुख देत होते. हळूहळू तिची योनी पाझरू लागली आणि तिचा रब करण्याचा स्पीड हळूहळू पण हा व्हिडिओ पाहून वाढू लागला आणि जे कधी तिने अनुभवलं नव्हतं ते तिने अनुभवलं. तिचा कडेलोट झाला होता आणि ती आता शांत झाली होती. पण या व्हिडिओमुळे अदितीने हळूच एका नवीन दालनात प्रवेश केला होता, जे तिने कधीच पाहिलं नव्हतं. आता अदितीची थिअरी शिक्षण खूप झालं होतं. तिला गरज भासत होती ते प्रॅक्टिकल शिक्षणाचे. पण ना तिचा कोणी बॉयफ्रेंड होता ना ती कोणाला प्रपोज करेल अशी अपेक्षा होती. फक्त तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या पुरुषांशी ती ऑफिस टास्क
संबंधी बोलत असे. इतर पुरुष तिच्यावर दबा धरून बसले होते, पण ती काही पटणार नाही म्हणून तिच्या कुंपणात कोणी पुरुष जनावर येत नव्हते. आता अदितीला एकच शक्यता हे सुख देऊ शकत होती, ते म्हणजे कायदेशीर लग्न आणि त्यानंतर कायदेशीर मधुचंद्र. या मधुचंद्राच्या अनेक गोष्टी तिने मनात रंगवल्या होत्या. या मधुचंद्राच्या पलंगावरची स्वप्ने पाहताना तिची बोटं पुन्हा तिच्या योनीत घुसून धरणाचे दरवाजे खुले करून तिची योनी फक्त ओलसर नव्हे तर ओलीचिंब करत असे. फक्त तो दिवस येईल याची ती आतुरतेने वाट पाहत होती. आणि तो दिवस उजडला आणि अदिती आणि सचिन लग्नबंधनात अडकले. ज्या दिवसाची अदिती आतुरतेने वाट पाहत होती ते क्षण अदितीच्या कवेत उभे होते. सकाळी लग्न झाल्यावर रात्री मधुचंद्राच्या बेडवर अदिती विराजमान होती. वाट पाहत होती की कधी एकदा सचिन त्या रूममध्ये येईल आणि तिला मिठीत घेईल. हे उणेपुरे क्षण पण तिला चिडवत होते. घड्याळाचा तास काटा पुढे सरकत होता आणि शेवटी सचिन रूममध्ये आला. अदितीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिला कसं रिॲक्ट करावं काही समजत नव्हतं. पण सचिनने आल्या आल्याच तिला मिठीत घेतलं आणि चुंबनाचा वर्षाव तो करू लागला. सचिनला सेक्स करण्याची घाई झाली होती, पण त्याला काय करू काय नको असं झालं होतं. कसे तरी त्याने कपडे काढले आणि अदितीला खेटू लागला. अदितीला काही समजत नव्हतं. ती कावऱ्या-बावऱ्या नजरेनं फक्त पाहत होती. सचिनने अदितीचे कपडे अर्धवट काढले आणि आपले सामान घेऊन तो अदितीच्या योनीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागला. कसे तरी अर्धवट आत टाकून तो आत बाहेर करू लागला. त्यात काही लक्ष नव्हतं. अदिती काय फील करत आहे, तिला किती त्रास होत आहे, काही विचार न करता सचिन आत बाहेर करू लागला आणि 2च मिनिटांमध्ये सचिन अदितीच्या आतमध्ये धापा टाकत रिता झाला. पहिला अनुभव अदितीसाठी खूप निराशाजनक आणि अपूर्ण होता. ह्या सेक्समध्ये ना काही फिलिंग होत्या ना काही पूर्णता. अदितीला वाटले की पहिला अनुभव असेल म्हणून असं झालं असेल, पण नाही, ही तर सुरुवात होती. पण पुढे सुद्धा 2 महिने असंच चालू राहिलं. अदितीच्या तारुण्याला सचिन पुरेसा नव्हता आणि तो त्या तारुण्याला न्यायही देऊ शकत नव्हता. दिवसामागून दिवस जात होते आणि अशातच एक दिवस अदितीला दिवस गेले. सर्व घरात आनंदाचं वातावरण झालं. एक बातमीने पूर्ण घर बदलून गेलं आणि अदितीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. पण सगळ्यांना बाळाचंच कौतुक. सचिन, त्याची आई, सचिनची बहीण कोणीही अदितीला विचारले सुद्धा नाही. न कोणी मायेनं अदितीच्या डोक्यावर हात फिरवला. अदितीने सुद्धा न काही तक्रार करता बाळाच्या येण्यात आनंद मानला. पूर्ण 1 वर्ष झालं आता. पण ह्या गेल्या 2 वर्षात अदिती आणि सचिनमध्ये संबंध असून नसल्यासारखा झाला होता. ह्या गेल्या 2 वर्षात 3-4 वेळा फक्त संबंध आला होता आणि तो फक्त 2-3 मिनिटाचा. अदितीने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून बाळावर आणि नोकरीवर फोकस केला होता. पण तिचं शरीर तर सेक्सची मागणी करत होतं. सर्व जबाबदारी ती लीलया पार पाडत होती. पण कधी तिचं कोणी ना कोणी मायेनं 2 शब्द बोललेले किंवा ॲप्रिसिएशन. आता तर सचिन आणि अदितीच्या फक्त संसाराचा गाडा खेचत होते. ना त्यात काही प्रेम होतं ना काही सेक्स. अदितीने सुद्धा आता एंटरटेनमेंटसाठी फेसबुक, इंस्टाग्राम डाउनलोड केलं होतं. ती रिकाम्या वेळात रील्स आणि पोस्ट बघण्यात घालवत होती. अशातच एके दिवशी राजची फ्रेंड रिक्वेस्ट तिला येते. पण तिला काही ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याला इग्नोर करते. पुढे 2-3 दिवस अदिती तिच्या कामात बिझी असल्यामुळे तिला काही सोशल साईट ब्राउज करणे जमलं नाही. जेव्हा 3 दिवसांनी तिने फेसबुक ओपन केलं त्यावर तिला रोजचे 4-5 मेसेज आलेले दिसले. उत्सुकतेपोटी अदिती हाय मेसेज करते आणि व्हिडिओ पाहत बसते. 5-10 मिनिट्स गेले समोर राजचा मेसेज आला, हॅलो. ह्या वेळेस अदितीने तो मेसेज इग्नोर केला आणि व्हिडिओ पाहत बसली. त्याने पुन्हा हाय असा मेसेज टाकल्यावर तिची तंद्री भंगली. उत्तरादाखल तिने हाय मेसेज केला, राज काय करतेस? अदिती, हो बोला ना, काय काम काढलं आमच्याकडे? राज, काम नाही काही, सहज मेसेज केला. अदिती, आपण ओळखतो का एकमेकांना? अदितीने विचारलं. राज, ओळखत नाही पण ओळख करायची आहे, सहज तुम्हाला मेसेज केला. असं बोलून तो ऑफलाईन गेला. रात्री राजने गुड नाईटचा मेसेज टाकला. 2 दिवस गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवलास का असं करण्यात गेलं. अशाच एका रात्री अदिती मोबाईलवर टाइमपास करत होती. पण वेळ काही जात नव्हता. त्यातच तिला राजची आठवण झाली. राज ऑनलाईन होता. ती पहिल्यांदाच रात्री मेसेज करणार होती. धडधडत्या हृदयाने अदितीने मेसेज टाकला, हाय. त्याने लगेच मेसेज सीन केला नाही. तिला आपण चूक तर नाही केली असं वाटून लागलं. राजचा हाय असा रिप्लाय आला. तिच्या छातीत धडधड किंचित वाढली. राज, झोपली नाही का अजून? अदिती, नाही, असंच जागी आहे. तुम्ही नाही झोपला? राज, नाही, आज दुपारी थोडं झोप घेतली ना, मग लवकर झोप येणार नाही. अदिती, तुम्हाला एक विचारू का? राग तर नाही ना येणार? राज, हो विचारा ना, राग कसला त्यात? अदिती, तुम्ही मला अचानक मेसेज केलात म्हणजे असं की तुमच्या मनात नेमकं काय आहे? तिने
हसवण्याचा इमोजी पाठवला. राज, मला तुम्ही आवडता म्हणून पाठवला मेसेज. अदितीला काय बोलावं काही सुचत नव्हतं. ती पहिल्यांदाच असं कोणाशी चॅट करत होती. तिची छाती धडधडायला लागली आणि ती रिप्लाय न देता ऑफलाईन. रात्री बेडवर पडल्या पडल्या अदिती राजबद्दल विचार करू लागली. राजही हळूहळू अदितीला आवडू लागला होता. त्याचं बोलणं, तिच्यासाठी अवेलेबल असणं, तिला समजून घेणं सगळं आवडत होतं. फक्त ती बोलून दाखवत नव्हती. पण अजूनही अदितीने राजला पाहिलं नव्हतं. त्याने प्रोफाईल पिक रँडम कोणता तरी ठेवला होता. तिला अचानक ते क्लिक झालं आणि तिने राजला मेसेज केला. हाय. लगेच राजचा रिप्लाय आला. हॅलो. राजने पुन्हा फ्लर्ट करणं सुरू केलं तिच्या. आता तो एक एक बॉडी पार्टची तारीफ करत होता. अदितीला सुद्धा आता हे सगळं रोमांचकारी आणि हवंहवंसं वाटू लागलं. अदितीच्या लिप्सपासून ते तिच्या फिगरपर्यंत राज सुचेल तशी तिची तारीफ करत. तिच्याशी असं पहिल्यांदाच कोणीतरी चॅट करत होतं आणि ती सुद्धा खूप उत्तेजित झाली होती. लग्नानंतर तिला पहिल्यांदाच असं काही फील होत होतं आणि तिचा हात हळूहळू तिच्या योनी भागात प्रवेश करत होता. आता राज पुढे सरकला होता. राज, अदिती तू खरंच खूप सुंदर आहेस. काश मी आता तुझ्याजवळ असतो. अदिती, काय झालं असतं मग? काय केलं असतंस तू? राज, मी पहिल्यांदा तुला खूप किस केल्या असत्या आणि मग. अदिती, मग? राज, मग मी तुझ्या मानेवर किस करता करता तुला घट मिठीत घेतलं असतं आणि तुझ्या पुसीला रब केलं असतं. अदिती, नाऊ स्टॉप. हे सगळं अदितीला नवीन आणि हवंहवंसं वाटत होतं. पण तिने राजला थांबवलं आणि आता त्याचा बद्दल विचारू लागली. अदिती, मी अजून तुला पाहिलंसुद्धा नाही. तू तुझा प्रोफाईल पिक का नाही ठेवत? तुझ्याबद्दल मला फक्त एवढंच माहिती आहे की तू मुंबईला राहतो, जॉब करतोस, 29 वर्षाचा आहेस. बस एवढंच. राज, ओ, कोणाला तरी बघायचं आहे मला. अदिती, हां, म्हणजे मी कोणाशी बोलत आहे ते तर समजलं पाहिजे ना. राज, बरं वेट. राजने लगेच त्याचा प्रोफाईल पिक अपलोड केला. राज अंगाने सावळा, उंची 5.11, व्यायाम करून कमवलेली परफेक्ट बॉडी. अदितीने लगेच प्रोफाईल पिक पाहिला आणि तिलासुद्धा प्रोफाईल पिक खूप आवडला. अदिती, ओ, समवन इज लुकिंग हँडसम. हं. राज, असं काही नाही. तुझ्यापेक्षा कमीच सुंदर दिसतोय मी. अदिती, हा हा हा. राज, पण तू मला रिप्लाय नाही दिला आहेस. अदिती, कसला? राज, माझ्या आय लव्ह यूचा. अदिती, तू वेडा आहेस का? आय एम मॅरिड आणि तू कुठे आणि मी कुठे? कसं शक्य आहे ते? राज, हा मग कसं असं कुठं लिहिलं आहे मॅरिड, प्रेम करत नाही म्हणून? आणि तू बोलवशील तेव्हा मी केव्हाही येईन ना भेटायला. अदिती, यू आर मॅड. कसं शक्य आहे ते? मला नाही जमणार. राज, बरं मित्र म्हणून तर भेटशील ना? अदिती, बघूया. राज, आता मध्ये काय प्रॉब्लेम आहे? अदिती, प्रॉब्लेम काही नाही, पण कोणी पाहिलं तर? राज, कोण पाहणार आहे? तू बोलशील तिथे भेटू. बघ, मी नेक्स्ट वीक येणार आहे नागपूरला, तेव्हा भेटू शकतो. अदिती, बघू, सांगते तुला. राज, सांगते नाही, आत्ताच सांग. अदितीला हो बोलावं की नाही काही समजत नव्हतं, पण तिला राजचा सहवास हवाहवासा वाटत असतो. अदिती, बरं ठीक आहे, भेटूया. राज, देअर यू आर. किती नाटकं तुझी ना. अदिती, पण भेटण्याची प्लेस मी ठरवेन. राज, ओके, नो इश्यू. अदितीच्या मनात चलबिचल चालू असते, पण तिने होकार तर पहिलेच दिला आहे. आता तिला माघार घेणं शक्य नव्हतं. जाऊ दे, जे होईल ते बघून घेऊ, असं बोलून अदिती राजला बाय करून झोपी जाते.